हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचारासाठी होणारी रुग्णांची गर्दी आणि गंभीर आजारांसाठी कोल्हापूर किंवा इचलकरंजीला करावी लागणारी पायपीट थांबवण्यासाठी इथं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावं या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं पुकारण्यात आलेलं उपोषण जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय। पट्टणकोडोली इथल्या आरोग्यवर्धिनी केंद्रात आजूबाजूच्या अनेक गावातील शेकडो लोक दररोज उपचारासाठी येतात। मात्र हे केंद्र प्राथमिक स्वरूपाचं असल्याने गंभीर रुग्णांना तातडीनं पुढील उपचारांसाठी कोल्हापूर किंवा इचलकरंजीतल्या रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागते। यामध्ये रुग्णांचा वेळ आणि पैसा वाया जातो, तर अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्यानं रुग्णांची गैरसोय होते। ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी इथं सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये। या मागणीसाठी पुकारलेल्या उपोषणावेळी रिपब्लिकन पार्टी आणि इतर सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली। या मागणीचा गांभीर्याने विचार करून तसा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल आणि त्याचा सकारात्मक पाठपुरावा केला जाईल असं लेखी आश्वासन डॉक्टर वाडीकर यांनी दिलंय। या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपलं उपोषण तात्पुरतं मागे घेतलंय। जर उपजिल्हा रुग्णालयाची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं जन आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलाय। या आंदोलनात बाबासो कांबळे, सागर कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन राजमाने, राजू आकडे, रामा कुशप्पा, सतीश कागले, महेश कांबळे, विनोद शेवाळे, संतोष शेळके आणि श्रेनिक तेली यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।